माझ्या बंधूंनो, तर या आपण यर्मया 6:16चा अभ्यास करूया. त्यात असे म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि विचारा, पुरातन मार्गापैकी कोणता सन्मार्ग आहे, त्यावरती चाला. तो सन्मार्ग म्हणजे देवाचे वचन. ते असे वचन आहे जे तुमच्या डोळ्यासमोर प्रकट होते, झेप घेते, त्यामुळे तुम्ही आनंदी होता आणि म्हणून तुम्ही त्या मार्गात चालता. असे अनेक मार्ग आहे ज्याच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करतो, पण एक सत्य मार्ग म्हणजे येशू. त्याच्या मार्गामध्ये विविध मार्ग आहे आणि येशू हाच दार आहे. स्तोत्रसंहिता 104. त्याच्या दारात धन्यवादाची गाणी घेऊन प्रवेश करा. वचनाच्या प्रगटीकरणामुळे पुढे आपण पाहूया तुमच्या जीवाला विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. अरे यहुदा, तू असे का केलेस? बघ, तुला बंदिवानास टाकण्यात आले आणि तू तिथे 70 वर्षे घालवली आणि तुझ्या तरुण स्त्रिया दासी बनल्या आणि अनेकावर तिथे बलात्कार सुद्धा झाले आणि तरुणांनी तर तिथे खूपच हालापेष्टा सोसल्या. येशूकडे परत या. हो इस्रायल, परत ये. यहुदा, येशूकडे परत ये. प्रभूच्या नावाने आता तो तुम्हाला परत स्वीकारतो. पित्या, तुझे खूप खूप आभार. हे देवा, सर्व लोकांना आशीर्वाद दे. हे परमेश्वरा, शत्रूला कुणाच्या जीवनामध्ये आपले हे दुःखद कार्य चालू देऊ ठेवू नकोस, जे जीवन नष्ट करण्याचे आहे. ज्यांना देवाने स्वर्गात जाण्यासाठी बनवले ते तर स्वर्गात जाणार नाही, कारण त्यांनी येशूला नाकारले आहे. प्रभूच्या नावाने तुझे खूप खूप आभार.